हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आम्ही दोघं सुद्धा रेडी झालेलो आहे आणि आई पप्पा सुद्धा रेडी होणार आहेत, कारण काय आम्ही निघालो आहे पनवेलला. आज फायनली रिव्हील होणार आहे निखिलचं घर. येस, त्याचं किती दिवसापासून असं चालू होतं की घर बनतंय आणि फायनली आज दादाच्या घराची पूजा आहे, गणेश पूजन आणि कलश पूजन करणार आहे आणि फायनली ते त्या घरामध्ये शिफ्ट सुद्धा होणार आहे. सो आम्ही काल रात्रीच गेलेलो होतो आणि खूप लेट रात्री 2 वाजल्यानंतर आलोय, कारण काय बऱ्याच गोष्टी होत्या ज्या अरेंज करायच्या होत्या. सो मम्मीला थोडीफार हेल्प केली आम्ही. जास्त हेल्प झाली नाही कारण की आमचं ऑफिस होतं, सो रात्रीच जायला मिळत होतं, बट स्टील आम्ही प्रयत्न केला आमच्याकडनं जेवढं हेल्प होईल करायचा. अँड एवढं सुंदर झालंय ना घर, खूप म्हणजे खूपच जास्त तुम्ही सुंदर खरंच झालंय. बघणार तर म्हणजे एवढं गोष्टी विचार करून बनवलंय मस्त, म्हणजे आजच्या लेटेस्ट ट्रेंडच्या हिशोबाने परफेक्ट बनवलं. येस, आम्ही जेव्हा बनवलेलं तेव्हा आम्ही आमच्या वेळेला जसे ट्रेंड होते त्यानुसार बनवले आणि आता जे ट्रेंडिंग चालू आहे त्यानुसार दादानी पूर्ण घर बनवलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांनी मागच्या वेळेला मी जेव्हा काम चालू होतं तेव्हा व्हिडिओ टाकला तेव्हा तुम्ही बोललेले की मम्मीचं रूम नाहीये का म्हणून. तर मम्मीचा रूम आहे की नाही ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये समजेल. सो नीट बघा कुठे कुठे काय काय आहे. आणि होम टूर वाला ब्लॉग आहे ना तो आम्ही बनवू नंतर, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी सांगू. इंटिरियर कोणी केलेलं आहे, कुठली गोष्ट कोणी चूज केली आहे, कशी चूज केली आहे, का चूज केली आहे, तो सगळ्या गोष्टी इन डिटेल आम्ही तेव्हा तुम्हाला सांगू. बट आज आम्ही फक्त पूजेसाठी जाणार आहोत. आज दादाची घराची पूजा कशी होणार आहे ते आपण बघू आणि आज आपल्याला कोण कोण भेटणार आहे ते सुद्धा आपण बघूया. सो स्टे ट्यून. रेडी का? चलो. साहेब निघाले बोरिया विस्तारा घेऊन. आई रेडी का? चला. आई पप्पा मॅचिंग आहे. काय मला मॅचिंग करते चल. सो पोचलो आम्ही आता बिल्डिंग मध्ये अँड आता जाऊ घरी. हा चला. भडजीला तुम्हाला सांगितलंय. हॅलो. जरा बनवेपर्यंत लाईट नको लावू. या पप्पा. छान झालं, मस्त झाली घर. एकदम झाली. किती लाईट लावतो रे. ऐश्वर्या दाखवते पप्पांना घर. हॅलो. या जस्ट लाईट गेली. तुझ्या पुढे बरोबर आहे, तसंच असतं. बरोबर तेवढीच असते. चांगलं वाटतंय. सवय नसते. व्हिडिओ काढते दादूचा. व्हिडिओ नाही काढत. छान दिसतंय पण ते. हो. अच्छा, अरे अपना प्रमोशन के लिए बड़ा लेके आए सब सामान. नाही भेट ना.
झाली तयारी मम्मी? हो कसं वाटतंय? मस्त एकदम कसं केलं दादानी घर? खूप छान मनासारखं फ्रेश वाटते समाधान वाटते. आणि त्याला जसं पाहिजे नव्हतं ना त्यांनी सगळं मस्त मस्त करून घेतलं. मग हळदी कुंकू लावायचं काकीला. टाकते पाहिजे आणि ऑप्शन कर. काकाला हळद नको लावू कुंकू लागतं. देवांना हां ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार कुलदेवता वंदनम्. ओम देवीं वाचं वचनयन्त देवास्तां विश्वरूपा पशवो वदन्ते साधो मंत्रेषु मूर्जन्धुहा. नमस्कार झाला की आता आईपासून सुरुवात करायची. जेवढी मोठी माणसं आहेत घरात त्यांना सगळ्यांना नमस्कार करायचा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम इदं विश्वरूपे चक्रमे त्रिधामिदने पदं सम्मूढमस्य मांसुने. ओम कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन् मृतं पर्जन्या. हिरण्येन सविता रथेना देवोजा कुर्वन्ति पश्यन्त यजमानस्य कुलस्वाम्यादिकुलदेवताभ्यो नमः. आश्रीमान्तसमस्तग्रामदेवताभ्यो नमः. सद्गुरुदेवताभ्यो नमः. एतत्कार्यार्थे भूमि वरदाकुलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्चना सपदक्षिणा समर्पयामि. फलार्थे नारिकेलमहाफलं समर्पयामि. नमस्करोमि ज्येष्ठान् नमस्कृत्य. ओम नमो महर्भ्यो नमो अर्भकेभ्यो नमो देवाभ्यो नमः. शिवेभ्यः यजमाधवाय नमः. सोडून द्यायचं. प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. काय करताय? पंचामृत मस्त दिसते. आरोग्य ऐश्वर्य यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः कलशोदकेन पूजा द्रव्याणि सम्प्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत्. ओम घृतं निवेक्ष्य घृतमस्य योगे घृतेषु कृतमकरामा अनुष्वधमालय स्वस्वाहा तमृषभक्षाव्याम्. ओम मधुमातावतायते मधुक्षरन्ते दिक्कावाः माधवीर्न सत्त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं तथासि त्वमेव केवलं तथा. तन्नो दन्ते प्रचोदयात्. माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मयारुतानि पूजार्थ होतंय का काम? पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. सेवन्तिका हे तू यासाठी बनवलंय का? इथे एक मोठी चेअर येईल मग तुला अजून चांगलं. इकडेच बसून सांग. जगदीश्वर मे प्रसीद. वस्तु यस्य वाक्यं सरश्रियाते न उच्यते सा देवता. ओम महिदेव पृथ्वीच्या इम यज्ञं निरीक्षणां विप्रदानो भरिमभिः. ओम औषधय संवदन्ते सोमेन सहस्रं समर्पयामि. अपांपतिर्वरुणाय नमः. स्थावरधूपायो प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु भवन्तो बृहन्तो तेनायो प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु. दोन हातात धरा. एक आरती करायला कोणीतरी मम्मी थांब.
आरती करायला थांबतो. आरती कुठली काय? तो दिवा घ्या, हे ताट घ्या फुलांचं किंवा हे घ्या. बाहेर निघाले. ते इथे तिच्या पाकळ्या करून ठेवा जरा. ताट घ्या आरतीच्या हातामध्ये. गंध अक्षर हळदी कुंकू देवाला लावायचं. मग करायला पण फुलं गंध लावा, अक्षर लावा, हळदी कुंकू लावा. राहू दिवा आपण नंतर लावूया. आधी त्यांना लावा हळदी कुंकू. ओम श्री जात श्री आदिर्याय श्री अम्मयोजरतृभ्यो दधाते श्री अम्मसानामृतत्वमाजर्भवन्ति सत्यासमिदामि तद्रौ श्री वैनंत श्रियामा दधाते. दिव्याच्या उजेडात आपल्याला देवानं सगळं घर दाखवायचं. त्याला ह्यांच्या मागे उजवा पाय टाकून आत यायचं. तुम्ही उजवा पाय टाकून आत यायचं आणि मग बाकी नाही कोण फिरवायचं. जेवढ्या तुमच्या रूम असतील तेवढ्या सगळ्या फिरायचं. चला. तदेव लग्नं श्रीरं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी पदिदे गिरिगौस्वरामि लाभस्तेषां जयस्तेषां गस्तेषां पराजयः येषां विवरस्यां मुरुदेस्तु जनार्दनः विनायकं गुरुं ब्रह्मा विष्णुमहेश्वराय सरस्वती ब्रह्मयादौ सर्वभाव्या प्रसिद्धये मंगलो भद्रवादी वरेहा अवत्रदलक्षण दौरहायां मंगलो भद्रवादी शकुंते. गणपती तिथे ठेवायचे. बाकी सगळे देव तुम्ही जसे रोज हे घेऊ तो दे ना. तुम्ही ठेवा ना. मला भेटतेच ना. तुम्ही ठेवा. अन्नपूर्णा स्वामींची मूर्ती आणि बाळकृष्ण ठेवून घ्या. ते काढून घे ना जसं तुम्ही तिकडे त्या देवघरात तुमच्या आधीच्या ठेवत होतात तसेच ठेवा. नाही राहू दे, ठेवला तसंच ठेवला ते. अक्षरास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजितामयानि विदधावत्या गृहाण परमेश्वर अग्नये नमः. अलंकार. अग्नये नमः. धूपं दीपं समर्पयामि. गॅस चालू करायचा आहे. अग्नये नमः. नैवेद्यार्थे आप्याय नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तरापोषणं समर्पयामि. अग्नये नमः. करोद्वर्तनार्थे सपुष्पचन्दनं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. सांपूर्णशी अग्नीची प्रार्थना म्हणायची. ओम स्वस्ति. ओम स्वस्ति. श्रद्धां. श्रद्धां. मेधां. मेधां. यशः. यशः. प्रज्ञां. प्रज्ञां. विद्यां. विद्यां. बुद्धिं. बुद्धिं. श्रियं. श्रियं. बलं. बलं. आयुष्यं. आयुष्यं. तेज. तेज. आरोग्यं. आरोग्यं. देहि मे. देहि मे. हव्य. हव्य. वाहन. वाहन. देहि मे. देहि मे. हव्य. हव्य. वाहन. वाहन. ओम ओम नमः इति. नमः इति. प्रमादा कुर्वदा कर्म प्रत्यवेदा धुरीवदा स्मरणा देवता विष्णु संपूर्ण साधे हे प्रायश्चित्तानि. अग्नये नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि.
इथे कामावरच जा. चालेल माझं झालं ना. थांब, थांब. 2 मिनिटं आपण आपण दोन झाले की आपण करूया. पाणी घ्या. गेलं का हो तू स्वस्तिकच्या इथे येऊ दे बरोबर. शिवम वास्तु शिवम वास्तु शिवम वास्तु. थोडं पाणी घ्या. अजून 3-4 ठिकाणी लावायचे. फक्त पाणी दे. लावलं तर देवाला बाजूला बाजूला. वर लागेल सांभाळून. हे पूर्ण बाहेर घेऊन. हा. शिवम वास्तु शिवम वास्तु शिवम वास्तु. हा, पुढे जा, पुढे जा. तुम्ही पण या पुढे वाचा. अग्नये नमः. शिवम वास्तु शिवम वास्तु शिवम वास्तु. लक्ष्मीचे पावलं उमटली शिवम वास्तु शिवम वास्तु शिवम वास्तु. देव अजून थोडंसं बाहेर लावायला तिथे बोलवलं ना मी कुठे दादा जा बाहेर खालीच बेलच्या खाली लावा. पानावर पान थोडं हे करायला पाहिजे का? मी इथे लावते. चालेल लाव. शिवम वास्तु शिवम वास्तु शिवम वास्तु. मस्त. चल सगळ्यांनी आरतीला तुला. किती छान म्हटले बघ हातीचे है ना. चला आणि सगळ्या वस्तू नवीनच आहेत ना. नवीनला पण 2-4 नमामि चैतन्यमामि कर्पूरपुरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदक सौचितेन प्रदीप्तवासा सौसन्दकेन वीराजमन्ते जगदीशपूर्वे ॐ विश्वहावाय सर्वदाभ्यो नमः. कर्पूरार्तिदीपं समदूराति कंठीजके मालमुता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शनमात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय श्री नयना रामाचा वाटताहे सदना. संतोषी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती. हर हर महादेव. द्या पुस्तक. बस कोणाला सोमायुष्यमारोग्यमाविदात् शुभमानं महीयते. धान्यं धनं बहु सौख्यलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. स्वस्ति मन्त्रार्थ सबला सन्तु आवाय तथारात्रिर्विदाप्त स्वप्नावृता भवतु. इच्छितकामना सिद्धिरस्तु. अजून एक ह्याच्यात मोती पाडून त्यातच गेलेलं. हां मोशन सेन्सर्स आणि अरे तो काय बोलतो 2 वर्षासाठी पाहिजे. आता परत मला बाईक मावशीने घेतलंय जेवण वाढायला. बसायला होईल ना. मी पाठी बघा मग मी बाकी पद्धत घे.
बस झाली बस झाली. आता तर खायला लागेल. जिलेबी आम्ही येणार आहे. घे ना पृथा. हा, बस. ते सगळे बसले जेवायला आणि मी तुम्हाला दाखवते आमची पृथा कुठे बसली जेवायला. सगळे असे बसलेत आणि एक अँटिक माणूस असा बसलाय. जेवायला नाही जमत. तिची जागा एकदम कोपऱ्यात. पकडली तिने तुझी जागा. खाते काय खाणार आहे.